उल्हासनगर में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में थाने पुलिस आयुक्त मां आशुतोष दुम्बरे साहब के अध्यक्षता विजीत माई पुलिस स्टेशन कार्यक्रम विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर अशोक कोली साहब के और रखा गया जनता की शिकायतों का तुरंत समाधान होगा मार्गदर्शन किया गया। थाने पोलीस आयुक्तालयाचे माननीय सीपी सर आशुतोष दुम्बरे सरांच्या मार्गदर्शनामध्ये मी विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम राबवला जातोय। तर विजिट माय पोलीस स्टेशनमध्ये आज सर्वांना एक पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम राबवला जातोय। त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिवसभरात जे काय कामकाज चालतं पोलिसमध्ये सर्व जे टेबल आहे त्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येणार आहे आज। तर पोलीस स्टेशनमध्ये प्रथमतः सर्वांना माहिती पोलीस स्टेशनमध्ये जे काही तुमच्या अडचण असतात बाहेर प्रत्येकाला आठवतं पहिलं पोलीस स्टेशन आपल्याला सांगितलं पाहिजे। तर पोलीस स्टेशन आल्या तर प्रथमतः हा आपला ठाण्यामधला टेबल असतो। ज्या तुमच्या काही तक्रारी असतात त्या तक्रारीचं पहिलं त्याचं निवारण केलं जातं ठाणे मालदार कक्षामध्ये। मग ठाणे मालदारामध्ये ठाणे मालदार असतो, तो PSI API दर्जाचा अधिकारी असतो, सोबत त्याला पोलीस हवालदार मदतनीस असतात, रायटर असतो आणि एक सिस्टम एंट्री करणारे आपले कम्प्युटरमध्ये टायपिंग करणारे ते अंमलदार असतात। त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला आला तर तुमच्या प्रत्येक तक्रारी तिथं दखलपात्र स्वरूपाच्या असतात। ज्या तक्रारी किंवा मानव मिसिंग असते, लहान मुलं बरी झालेली मुलं असतात किंवा सायबर फ्रॉड झालेले असतात, त्या सर्व तक्रारी आपण इथं नोंदवतो। मग त्या तक्रारीनुसार पुन्हा प्रत्येक ते तक्रार तो ठाण्यामध्ये किती झाला ती सिनियर सरांची एक ओपन सरांची केबिन असते, त्यांचे रायटर इथं असतात। पुन्हा पोलीस स्टेशनला जे आपले पत्र येतात बाहेरून आपण ते आवक करतो, आवक जावक ती बारनेशी मॅडम इथं असते। त्यानंतर पोलीस स्टेशनला आलात तुम्हाला पासपोर्ट पाहिजे असतो, पासपोर्टमध्ये चारित्र्य पडताळणी तुमचं व्हेरिफिकेशन होतं, ते व्हेरिफिकेशन आपण हे पासपोर्ट पडताळणी कक्ष आपल्याला आहे। असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये विभाग असतात। मग काय गोपनीय विभाग असतो, पासपोर्ट असतं, क्राईम रूम असते, नंतर मुद्देमाल कक्ष असतो। म्हणजे मुद्देमाल कक्षामध्ये काय असतं जे पोलीस आपण जो मुद्देमाल रिकवर करतो आपण आरोपींकडून, त्यामध्ये मग ते प्रत्येक प्रकार असतो, किमती मुद्देमाल असतो किंवा मग आपला प्रत्येक स्वरूपाचा मुद्देमाल असतो, आपण त्या मुद्देमाल कक्षामध्ये जमा करतो। आरोपी असतात त्या आरोपींना आपण लॉकअपमध्ये ठेवतो, ह्या शेजारी ठाण्यामध्ये साईडला लॉकअप गार्ड आहे। नंतर जे आरोपींचा आपण आरोपी पकडतो त्यांचे आपण फिंगरप्रिंट घेतो, बरोबर। फिंगरप्रिंट का घेतो तर ते आपण ॲम्बिस प्रणाली असते आपली, त्या ॲम्बिस प्रणालीची छोटी रूम आहे, त्या रूममध्ये आपण प्रत्येक आरोपीच्या 10 ते 10 बोटाचे फिंगर घेतो। का घेतो फिंगर तर जेव्हा एखादा आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्या मारामारी गुन्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे कसा असतात आरोपी लॉक उघडतो किंवा ज्या ठिकाणी फिंगर होऊ शकतात तर काचेवर फिंगर सापडतात, जर खिडकी उघडून किंवा दरवाजा उघडून ज्यावेळेस आरोपीमध्ये जातो तर त्या ठिकाणी आपण फॉरेन्सिक व्हॅनला आपण बोलवतो। तर फॉरेन्सिक व्हॅनला बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या आरोपीचे फिंगरप्रिंट भेटतात का ते चौकशी करतो आणि ते फिंगरप्रिंट तो आरोपी सराईचा गुन्हेगार असेल तर ते फिंगरप्रिंट आपण ॲम्बिस प्रणालीवर सर्च करतो आणि त्यामुळे एखादा आरोपी आपल्याला डिटेक्ट होतो। ही ॲम्बिस प्रणालीची सर्वात मोठी ही आहे। मध्ये आज तुम्हाला सर्वांना फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम किंवा अशा याच्यात तुम्हाला लिंक येतात किंवा तुम्ही काय तर मोबाईल सर्च करता की मला लोन पाहिजे तर तुम्हाला कंटिन्यूच्या लोन रिलेटेड मेसेज येतात किंवा कॉल येतात। कारण हे काय येतात कारण एक डार्क वेबसाईट असते डार्कनेट, त्यानुसार तुम्ही जे काही सर्च करतात त्या रिलेटेड तुम्हाला माहिती सर्व भेटते। तर त्यानुसार तुम्हाला मग मेसेज येतात, कॉल येतात, लिंक येतात, मग तुम्ही इथं काय करतात त्या लिंकला ओपन करतात, बरोबर। लिंकला ओपन केली तुमचा पूर्ण जो डाटा आहे एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्ही। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला कोणतं ॲप्लिकेशन असू देत नवीन अननोन थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतं ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तुम्ही मग त्यामध्ये फोटो अलाव करता, कॉन्टॅक्ट अलाव करता, व्हिडिओ अलाव सर्व अलाव करता, बरोबर आहे। तर ती सर्व जी माहिती ती थर्ड पर्सनला जाते, मग तो तुम्हाला तुमच्यासोबत ब्लॅकमेल करतो। आता कोणासोबत झालं का असं किंवा कोणासोबत पैशाची मागणी करतात ते, बरोबर। मग ते पैशाची असं ते आपल्यासोबत मागणी करतात, पैशाची मागणी करतात, पैसे नाही दिले तर तुमचे मी कॉन्टॅक्ट्स फोटो जे आहेत ते आपले फोटो मॉर्फ करतात, ते मॉर्फ केल्यानंतर फोटो मग मी तुमच्या कॉन्टॅक्टला सर्व पाठवणार। मग तुम्ही घाबरतात, त्या घाबरण्यापुढे तुम्ही सर्व पैसे पाठवतात त्यांना। तो जेव्हा तुम्हाला असं माहिती भेटते की आपला काहीतरी हॅक झालेला आहे तेव्हा तुम्ही पोलिसांना येत नाहीत, त्यात घाबरून तुम्ही त्या तुमचे काही सर्व सांगेल त्याप्रकारे तुम्ही सर्व फॉलो करत राहतात, पैसे पाठवतात। जेव्हा तुमच्याकडे पैसे संपतात तेव्हा तुम्हाला पोलिसांना आठवतं। तर असं न करता जेव्हा तुम्ही असं काय घडेल तुमचे फोटो कोण मार्क करेल किंवा तुमचं सायबर फ्रॉड होईल तुमच्यासोबत डायरेक्ट 1903 आपलं त्याला कॉल करायचा 1930ला किंवा डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचं की असं माझ्यासोबत झालेलं आहे। त्याला आपण त्यावर तात्काळ कारवाई करतो। कामगार आहे थोडीशी माहिती घ्या।
आणि प्रत्येकाने दोन मारले बघून जा. करा कंटिन्यू करा. शक्य आहे तेवढे सगळे आतमध्ये. तुम्ही किती आहे मला गरजेचं आहे. जे काही गुन्हे दाखल होतात, जे आरोपी अटक होतात, जे ज्यांच्यावर कारवाई केली आहे किंवा जे बाहेर आहेत असे सर्व या ठिकाणी फिडिंग केलं जातं. आणि हे फिडिंग पूर्ण भारतभर दिसतं, म्हणजे आपलं पूर्ण देशामध्ये जिथे कुठे तो आरोपी अटक होईल किंवा काय गुन्हा दाखल होईल तर त्याचा डाटा प्रत्येक पोलिसांना उपलब्ध होतो. त्याप्रमाणे कार्यप्रणाली आता सध्या सुरू आहे. त्यानंतर पाठीमध्ये बॅक साईडला आरोपीचं संपूर्ण डोळे आणि फिंगरप्रिंट स्कॅन येतो. म्हणजे कशी कागद असायची ते आपण खराब व्हायचं किंवा फाटायचं. आता संगणकामुळे काय झालं की ते वर्षानुवर्ष जतन केलं जातं. आरोपी अटक केला की ते सुद्धा त्याचे फिंगरप्रिंट मॅच होतात का किंवा आरोपी येतात याच्यासाठी हे वापरलं जातं. हा सुद्धा डाटा पूर्ण देशामध्ये पोलीस स्टेशनला दिसतो. पब्लिक इश्यू नाही ते सुद्धा तसंच आहे. पब्लिकला ते हे होत नाही. संपूर्ण डाटा भारत सरकारने बऱ्यापैकी आता पोलीस स्टेशन डेव्हलप केलेलं आहे आणि संगणकीय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याप्रमाणे सध्या कामकाज चालू आहे. डेली एक दो लोग भेजा करो, नहीं तो हमें बताओ, हम लोग आएंगे. मैं कर रहा हूँ ना अपने इस पे कर रहा हूँ. हाँ. 450 हम लोगों ने अपने ऑफिस में किया है. बिठला टोटल ऑल ओवर उल्लासनगर में हम लोगों ने 1200 से ज्यादा किए हैं. ओके, हमारे ज्यादा है आपसे 485. उसमें ज्यादा हो जाते यहाँ से थोड़ा स्लो नहीं अभी वापस पास चल रहे हैं. नहीं, करना है ना. 450 हम लोगों ने अपने ग्रुप ऑफिस में किए है 485 में से. ओके, डेली हम लोग 6-7 कर रहे हैं डेली. और टोटल ऑल ओवर उल्लासनगर में हम लोगों ने 1200 किया है. बाकी पुलिस मित्र का बनाने का है. अभी भी 2 लोग का कर यस. डेली कर रहे हैं. इसमें लिमिट नहीं है ना. तो ये आपका कैसा है, जरा मेरे को भी बताओ. हमारे हम लोगों ने मैसेज भेजते व्हाट्सएप ग्रुप में कि 65 साल के बुजुर्गों के लिए पुलिस की तरफ से संरक्षण और आगे आने वाली योजना है. तो सब लोग 65 साल के लोग हमारे ऑफिस में आते हैं तो हम लोग ऑनलाइन फॉर्म भरते हैं. उनका फोटो निकाल के फिर आपको फॉरवर्ड करते जा रहे हैं. फिर आपके जो भुगतने वाले हैं उनको अप्रूव करते जा रहे हैं. तो विठलाल में 485 हुआ है ना, 450 हमारे ग्रुप में. फिर इन्होंने बोला कि थोड़ा कम करो भाई, 350 हमारा टारगेट है. पर अभी हम लोग नहीं अभी रुकना नहीं है. कौन बोल रहा है नहीं, फोन भी नहीं है, कंटिन्यू करना है. हम करने वाले. ठीक है ना. उल्लासनगर से हम लोगों ने 1200 किया है. 250 है, 450 यहाँ पे है हमारे भाई. लगभग हमारे यहाँ 2-3 हज़ार है. हाँ, हमारे सिटी में, गाँव में हम लोग नहीं गए. वहाँ से भी आ रहे हैं लोग. कम से कम 1000 तो होना चाहिए. आराम से करके नहीं होगा, आराम से. और पुलिस मित्र का भी आईडी दिया हुआ है, वो भी लोगों को बना है. क्या कैसा है, थोड़ा सा अच्छे लोगों को देना है. इसके लिए पुलिस मित्र काम अच्छे रहते हैं, तो लोग थोड़ा इधर उधर होगा. मिसयूज नहीं करना चाहिए. इसके लिए हम लोग थोड़ा सिलेक्टेड कर रहे हैं. जय हिंद. माझं नाव अवंतिका अनिल सहारे आहे. मी SST कॉलेजमधून NSS लीडर म्हणून आली आहे. आम्हाला इथे पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या कक्षामध्ये काय काम होतं हे याबद्दल सांगितले आहे आणि कोणत्या कक्षामध्ये कोणते पोलीस काय काम करतात, तसेच गुन्हे कसे घडतात आणि त्यावर आपण कसं गुन्ह्यावर आपण दाखल करतो, म्हणजे पोलीस कसे ऍक्शन घेतात याबद्दलही सांगितलंय आणि सायबर कसा घडतो हेही सांगितलंय आणि त्यावर आपण काय दक्षता घ्यावी हेही सांगितलंय. सो थँक्यू पोलीस. सगळ्या पोलिसांना माझ्याकडून खूप धन्यवाद बोलेल की आम्हाला सगळी माहिती दिली. जय हिंद, नमस्कार. मैं प्रोग्राम ऑफिसर सेंट पॉल कॉलेज उल्लासनगर 4. आज हमें यहाँ पे विठलवाड़ी पुलिस स्टेशन में विजिट टू माय पुलिस स्टेशन, ये प्रोग्राम के तहत हमें बुलाया गया था. यहाँ पे SST कॉलेज के बच्चे और हमारे कॉलेज के बच्चे यहाँ पे आए हैं और पुलिस स्टेशन में हमें सभी जो जानकारी चाहिए, जैसे कि कौन सा डिपार्टमेंट क्या काम करता है. सबसे पहली बात कि जब कोई नागरिक यहाँ पे आता है अपनी समस्या लेकर, तो उनको पहले पता नहीं होता है कि हमें कौन सी डिपार्टमेंट में जाना है, कहाँ किनसे बात करनी है. तो पहली बात, ये जो गैप रह जाता है इनके बीच में, वो गैप को सॉल्व करने में हमारे जो बच्चे हैं ये आगे अपना रोल प्ले कर सकते हैं. इनको ये जो जानकारी मिली है कि जैसे कि IT डिपार्टमेंट क्या काम करता है इनका, फिर अगर कोई क्राइम हो जाता है तो लॉकअप में डाला जाता है, तो उसमें क्या प्रोसीजर रहता है. इसके अलावा आपको किस तरीके से अपना जो
ये है FIR दर्ज कैसे करना होता है, ये सभी जानकारी इन्हें मिला है, जो आगे जाके हमारे बच्चे जितने भी नागरिक हैं जिनको जानकारी नहीं है उनको हेल्प भी कर सकते हैं और आगे जाके एक समाज में एक अपना रोल प्ले कर सकते हैं, जिससे कि ये जो प्रॉब्लम्स क्रिएट होते हैं वो काफी हद तक सॉल्व हो जाएगा और एक अच्छा जिम्मेदार नागरिक होने का एक जो काम है हम वो कर पाएंगे। तो थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल टू पुलिस स्टेशन एंड ऑल्सो टू NSS। थैंक यू।